हे ब्रो, व्हॉट्सॲप. अरे अजिंक्य, मी ताई बोलतीये. ब्रो काय ब्रो? अगं ताई, नव्या जनरेशनची बोलायची पद्धत आहे ही. लाईक अ न्यू ट्रेंड, यू नो. बापरे, काय रे तुम्ही सारखे वेगवेगळे ट्रेंड काढता, मध्ये शॉर्ट फॉर्मनी काय लिहिता. सगळं वेगळंच आहे बाबा तुमच्या पिढीचं. आणि यू नो ताई, तुमची पिढी आमच्या पिढीच्या नेहमी तक्रारीच करत राहते. नाही अरे, तक्रार नाही करत आहे, पण तू बघ ना, तुमचं नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, वागण्या बोलण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, विचार करण्याची, निर्णय घेण्याची पद्धत किती वेगळी आहे. कधी कधी असं वाटतं की बुवा ह्या पिढीला समजून घेण्यासाठी आता आपल्याला पुन्हा काही शिकावं लागेल का, शाळेत जावं लागेल की काय. अगं नको नको, त्यासाठी कुठल्या शाळेत वगैरे जाऊ नकोस. पण होतंय, आम्हाला देखील हे पिढ्यांमधले बदल जाणवत आहेत. म्हणजे प्रत्येक नवीन पिढी आपल्यासोबत काहीतरी नवीन बदल घेऊन येते. आणि हे जे बदल होत आहेत ना, हे बदल नक्की कशामुळे होतात? म्हणजे केवळ संस्कारांचा फरक पडतो म्हणून होतात, की काही राजकीय सामाजिक परिस्थिती बदलते त्याच्याने घडतात, का काही जैविक बदलही आपल्यामध्ये घडतात? हे सगळंच जरा जाणून घेणं गरजेचं आहे. आता हे नवीन बदल कसे जाणून घ्यायचे? अगं, हे तर अनुभवानेच समजतील ना. त्यासाठीच आपण एक छान कार्यक्रम आयोजित करतो आहोत आता येत्या सोमवारी 10 ऑगस्टला. कार्यक्रमाचं नाव आहे पिढी बदलताना. आणि या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधायला येणारे एक खास व्यक्ती, कदाचित तू त्यांना ओळखत असशील, कारण सोशल मीडियावरती खूप वेगवेगळ्या आणि सुंदर विषयांवरती ते सातत्याने लेखन करत असतात. अतिशय समतोल असं आणि बहुधा जवळपास सगळ्यांनाच आवडेल असं त्यांचं लेखन असतं. अरे वा, तू तर माझी उत्सुकता पार शिगेला पोहोचवतेस. आता मला पटकन सांग, कोण आहे ती व्यक्ती? शैलेंद्र कवाडे म्हणून सर आहेत. माय लॅब डिस्कवरी सोल्युशन्सचे ते को फाउंडर आहेत. आणि बदलत्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर ते खूप उत्तमपणे आणि मुख्य म्हणजे संतुलितपणे भाष्य करतात. आणि त्यामुळे ना, आपण हा कार्यक्रम नेहमीसारखा फक्त व्याख्यान अशा स्वरूपात न ठेवता थोडा चर्चात्मक स्वरूपात पण ठेवणार आहोत. म्हणजे यावेळी बेटर टुगेदरच्या कार्यक्रमात एकेरी मार्गदर्शन न होता दुहेरी चर्चा होणार आहे तर. आपल्यामध्ये घडणाऱ्या तुतुमेवेला किंवा प्रत्येक पिढीला दिल्या जाणाऱ्या दोषांना नक्की कारण काय आहे हे समजलं जरी नाही तरी एकमेकांना समजून घेण्याची मानसिकता तरी निर्माण होते का, हे आपल्याला या चर्चेमधून कळणार आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम प्रत्येक पिढीसाठी महत्त्वाचा आहे. जर तुम्हालाही नवीन आणि जुन्या पिढीमधील बदल का आणि कसे घडून येतात आणि त्यामागची कारणं काय हे समजून घ्यायचं असेल तर नक्की भेटूया बेटर टुगेदरच्या पुढील कार्यक्रमात 10 ऑगस्ट सोमवारी रात्री 8:30 वाजता, फक्त गुगल मीटवर.